आता सुपरफास्ट 100 विमानामध्ये बॉम्बसारखी स्फोट घडवून आणणारी गोष्ट असू शकते। अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी शंका उपस्थित केली। ते अपघाताबाबत 10 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेणार आहेत आणि प्रश्न उपस्थित करणार आहेत। विलिनीकरणाबाबत आम्ही सुनेत्राताई पवार यांच्याशी चर्चा करू, एकत्र बसून निर्णय घेऊ। विमान अपघाताचं सत्य जनतेला कळायला हवं, सुनील तटकरेंनी हे विधान केलं। पवार कुटुंबामध्ये विलिनीकरणाची चर्चा झाली असेल। सुनील शेळकेंनी रोहित पवारांच्या इशाऱ्यानंतर हे मोठे विधान केले। तर सुनेत्रा वहिनींनी विलिनीकरण करायचं म्हटलं तर माझा पाठिंबा असणार असं ते म्हणाले। अजितदादांच्या अपघातातून सत्य बाहेर येणं गरजेचं असल्याचं सुनील तटकरे म्हणाले। तर तपासामुळे जनतेला सगळं कळणार असंही ते म्हणाले। तानाजी सावंत यांची पैसे वाटपाबाबतची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। ऑडिओ क्लिपमधील संवादामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। न्यूज 18 मराठी ऑडिओची पुष्टी करत नाही। देवाच्या कृपेनं आम्ही वाचलो, लिफ्ट दुर्घटनेवर माजी आमदार आसिफ शेख यांनी ही प्रतिक्रिया दिली। बारा जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांकरता मतदान पार पडलं। उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालंय। दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। 9 तारखेला कुणाचा विजय होतो हे बघणं महत्त्वाचं आहे। पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका याकरता मतदान प्रक्रिया पार पडली, परंतु मतदान प्रक्रियेमध्ये ज्या ठिकाणी 65 ते 70% मतदान होत होतं त्या ठिकाणी आता मतदानाची टक्केवारी घसरली आहे। सोलापूरच्या पानगावात नवरदेवानं लग्नाआधी मतदानाचा हक्क बजावला। मतदान जागृती करता त्यांनी लग्नाआधी मतदान करत मतदानाचा संदेश दिला। नवरदेवाच्या मतदानाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे। कर्जतच्या अत्रंड नीड या गावात नवरदेवानं लग्नापूर्वी मतदान केलंय। लग्नाची वरात थेट मतदान केंद्रावर नेत मतदानाचा हक्क बजावलाय। नवरदेवाने जिल्हा परिषदेकरता मतदान करून नागरिकांना मतदानाचा संदेश दिला। आणि आता एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत। सोलापूरमधली बातमी आहे। सोलापूरमध्ये निवडणुकीत मतदान झालेल्या ईव्हीएम मशीन्स याच्या पेट्या किंवा ईव्हीएम मशीन्स आपण म्हणूया ते धाब्यावर आढळलेले आहेत। अत्यंत धक्कादायक प्रकार। काल रात्री 11 वाजता हा प्रकार समोर आलाय। काही लोक ईव्हीएम मशीन्स घेऊन जात होते असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केलाय। आणि ते धाब्यावर थांबले होते तेव्हा हा सगळा प्रकार उमेश पाटील यांच्या लक्षात आला। संबंधित व्यक्तींना उमेश पाटलांनी जाब विचारला। या घटनेनंतर घटनास्थळी निवडणूक अधिकारी सीमा होळकर पोहोचल्या। पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दोन्ही ईव्हीएम मशीन्स ताब्यात घेतलेल्या आहेत। त्या 2 ईव्हीएम मशीन्स अतिरिक्त आहेत, त्यावर कोणतंही मतदान झालेलं नाही अशी माहिती प्रशासनानं दिली। मात्र तरी देखील या परिस्थितीचे या प्रकरणाचा पंचनामा करण्यात आला आणि ही दोन्ही मशीन्स सील करून ती निश्चित स्थळी पाठवण्यात आलेली आहेत, म्हणजे गोदामात। या जिल्हा परिषद निवडणुकांच्या गुरुल जिल्हा परिषद गटाच्या पेट्या हॉटेल धाब्यावर आणि ढाब्यावर हॉटेल बघा, हॉटेल दाखवा, स्वराज ढाबा हो, ढाब्यावर पेट्या बघा, हे कशा पद्धतीने चाललाय कारभार। आता मुंबईतली एक चेंबूरची बातमी आहे। चेंबूरमध्ये मोठा राडा झालेला आहे। चेंबूरमधील बिल्डर सुशील रहेजा याचं ऑफिस वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फोडलं। काही दिवसांपूर्वी रहेजा बिल्डरनं कार्यालयात कर्मचाऱ्याला अपमानकारक आणि जातीवाचक शिवीगाळ केलेली होती, अपमानकारक वागणूक दिलेली होती। बिल्डर विरोधात गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यावरही अटक झाली नाही, म्हणून मग वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला। वंचितच्या कार्यकर्त्यांनी कार्यालय फोडून टाकलेलं आहे। चेंबूरमध्ये हा राडा झालेला आहे। वंचितच्या स्त्री पुरुष दोन्ही कार्यकर्त्यांकडून हा तोडफोडीचा प्रकार घडलाय। चेंबूरमधील सुशील रहेजा बिल्डरवर काय कारवाई झाली असा प्रश्न घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी
शिवाजीनगर पोलीस स्थानकाबाहेर आक्रमक पवित्रा घेतला। काही दिवसांपूर्वी मुंबईतील सुशील रहेजा बिल्डरनं त्याच्याकडे कामाला असलेल्या तरुणाला शिवीगाळ केली आणि मारहाण सुद्धा केली होती, अपमानकारक वागणूक दिली होती। त्यानंतर रहेजा बिल्डर विरोधात मुंबईतील गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। तरी देखील आरोपी रहेजा बिल्डरला पोलिसांनी अटक केलेली नाही। दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवर या प्रकरणाच्या अटकेची कारवाई सुरू असल्यानं मध्यरात्री वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवाजीनगर पोलीस स्थानकाबाहेर गर्दी केली। बिल्डरला 10 दिवस झाले तरी अटक का नाही असा सवाल केला। परत एकदा सुपरफास्ट 100 बातम्या। पुण्यातील शिवाजीनगर परिसरात 4 चाकी वाहनाला आग लागली। रात्री सिमला ऑफिस जवळ ही घटना घडली। अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर वेळेत नियंत्रण मिळवण्यात आलं। सुदैवानं आगीत कुणीही जखमी झालं नाही। आग का लागली हे मात्र समजलेलं नाही। बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात यंदाची महाशिवरात्र शिवभक्तांविना साजरी होणार आहे। विकास कामांमुळे महाशिवरात्रीच्या काळात मंदिर दर्शनाकरता बंद राहणार आहे। महाशिवरात्रीच्या कालावधीत दर्शन सुरू ठेवण्याचा निर्णय झाला होता, पण 12 ते 18 फेब्रुवारी दरम्यान भाविकांना दर्शन मिळणार नाहीये। या निर्णयामुळे शिवभक्तांमध्ये नाराजी आहे। साताऱ्यातील कराडमध्ये वाघेरी पंचायत समितीत भाजपच्या उमेदवारांच्या समर्थकांनी निकालापूर्वीच गुलालाची उधळण केली। हिंद केसरी संतोष वेताळ यांच्या वहिनी अनिता सतीश वेताळ यांच्या विजयाचा दावा त्यांनी केला। उद्या म्हणजे सोमवारी निकाल लागणार आहे। यापूर्वीच गुलाल उधळला गेला, त्यामुळे चर्चा होते। विदर्भातील कपाशीची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कपाशीला प्रति क्विंटल 8,000पर्यंत दर मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे। गोंदियाच्या बोंडगाव परिसरात तणनाशकामुळे मका पिकाचं नुकसान झालं। या नुकसानीबाबत अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे शेतकऱ्यांसह तक्रार दाखल करण्यात आली। राज्यात छावा राईड ॲप आधारित कॅब सेवा सुरू करण्यात येणार आहे। छावा राईड ॲप राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या सहकार्याने एसटी महामंडळामार्फत सुरू करण्यात येत आहे। भविष्यात एसटी महामंडळाला उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करणं आणि प्रवाशांना एक विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देणं या उद्देशानं शासकीय ॲप एसटी महामंडळ चालवणार आहे। समृद्धी महामार्गाने नागपूरवरून येणाऱ्या वाहनांना आमणेवरून पुढे थेट दक्षिण मुंबईत पोहोचवता यावं, याकरता राज्य सरकारनं ठाण्यात एक नवीन अंदाजे 18 किलोमीटर लांबीचा आटपदरी रस्ता बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे। या दृष्टीनं चाचपणी सुरू आहे। रस्ता मुंबई वडोदरा महामार्ग, ठाणे सागरी किनारा मार्ग आणि समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे। या मार्गावरून वाहनांना भविष्यात सागरी मार्ग, सागरी सेतूद्वारे थेट दक्षिण मुंबईत पोहोचता येणार आहे। 12वीच्या परीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहेत। या परीक्षा शांत, तणावमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात, याकरता राज्य सरकारनं कडक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतलाय। त्या अंतर्गत परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्राभोवती 500 मीटर परिसरातील सगळ्या झेरॉक्स केंद्र बंद ठेवण्याचे निर्देश राज्य मंडळानं दिले आहेत। प्रश्नपत्रिका गळती, कॉपी साहित्य पुरवठा किंवा इतर गैरप्रकारांना आळा बसावा हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे। तांत्रिक अडचणी आणि आचारसंहितेमुळे गेले कित्येक महिन्यांपासून अडकलेली म्हाडाच्या पुणे मंडळाची 4186 घरांची सोडत आता मार्गी लागणार आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता 9 फेब्रुवारीला संपणार आहे। आचारसंहिता संपताच रखडलेली सोडत काढण्याच्या कामाला पुणे मंडळ लागलेलं आहे। त्यानुसार सोडतीकरता 10 फेब्रुवारीचा मुहूर्त निश्चित करण्यात आलेला आहे। भारतातील पर्यटन नकाशावर महाराष्ट्रानं पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावलेलं आहे। केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना संसदेत दिलेल्या माहितीनुसार गेल्या 3 वर्षात राज्याला भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे। 2022 मध्ये राज्यात 15.12 लाख परदेशी पर्यटक आले होते। ही संख्या 2024 मध्ये 37 लाख इतकी झालेली आहे। देशांतर्गत घटलेली मागणी आणि थंडावलेल्या निर्यातीमुळे स्थानिक कांद्याला उतरती कळा लागली आहे। महिन्याभरात कांद्याचे दर
प्रति क्विंटल सुमारे 700 रुपयांनी घसरले, 1170 वर आले. पावसामुळे उशिराने लागवड झालेल्या लेट खरीप कांद्याची मोठी आवक असते. एप्रिलपर्यंत म्हणजे रब्बी कांदा बाजारात येतानाही त्याची आवक सुरूच राहते. दरावर आणखी त्यामुळे परिणाम होईल असा अंदाज वर्तवला जातो. झोपडपट्टी भागातही पुरेशी स्वच्छता आणि शौचालय सुविधा असणं हा मूलभूत मानवी हक्क आहे. तो राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 अंतर्गत हमी दिलेल्या जीवन व मानवी प्रतिष्ठेच्या हक्काचा अविभाज्य भाग आहे, असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं. महापालिकेच्या या जमिनीवर अतिक्रमण करून झोपडपट्टी निर्माण झाली असली तरीही मूलभूत नागरी सुविधा पुरवण्याची जबाबदारी महापालिका टाळू शकत नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आणि महिन्याभरात सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. राज्याच्या किमान तापमानामध्ये 3 ते 4 अंशांनी घट झाली आहे, पण हे वातावरण 3 ते 4 दिवसच राहणार आहे. 15 फेब्रुवारीनंतर पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवायला लागेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांकरता UPSCनं नागरी सेवा परीक्षा 2026 साठी 933 जागांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. उमेदवारांना येत्या 24 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. एक महत्त्वाची बातमी आपण बघूया. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम संघाचे आयोजित केले जात आहेत. त्याप्रमाणे मुंबईत एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं व्याख्यान होतं. यावेळी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाची स्थापना, संघाचा उद्देश, हिंदू धर्म यावर भाष्य केलं. संपूर्ण जगात संघासारखं काम होत नाही. संघाला, समाजाला फक्त संघटित करायचं आहे. या व्यतिरिक्त संघाचं दुसरं कोणतंही काम नाही, असं भागवत म्हणाले. त्याचबरोबर आपण जगापासून अलिप्त राहू शकत नाही, परंतु जर आपण व्यवहार केले तर आपण ते स्वतःच्या इच्छेनं करू. आपण कुणाच्याही दबावाखाली असं करणार नाही किंवा टॅरिफच्या आधारे निर्णय घेणार नाही, असं ते म्हणाले. सबने कुछ न कुछ समय रोज प्रामाणिकता से, निस्वार्थ बुद्धि से समाज का हित करने में लगाना. निस्वार्थ बुद्धि ये महत्व की बात है. अच्छे काम करने के बाद टिकट मांगने की प्रवृत्ति भी रहती है, वो नहीं करना. ये अपनी पूजा है. भगवान को, समाज रूपी भगवान को हमने पूजा अर्पण की है. और नीति के स्तर पर हम कहेंगे कि ऐसे लेंगे, लेन देन तो करनी पड़ती है अंतर्राष्ट्रीय व्यापार में, आइसोलेटेड तो नहीं रह सकते. लेकिन जो भी हम करेंगे लेन देन, वो हमारे अपने मर्जी से करेंगे, किसी के दबाव से नहीं करेंगे, टैरिफ को देखकर नहीं करेंगे. तो धीरे धीरे ये चल रही है नीति, लेकिन नीति अपने गति से बदलती है, बदलेगी. हम अपने घर में इसको लागू करें. परंतु एक निश्चित है कि हमारे समाज के संगठित शक्ति के आधार पर इस राष्ट्र को परम वैभव संपन्न बनाने के लिए एक सामर्थ्य संपन्न समाज का संगठन खड़ा करना, ये एकमात्र काम लेकर संघ आगे बढ़ेगा. अभी 100 साल लग गए, आशा है आगे इतने साल नहीं लगेंगे. और आप सब लोग इसमें जुट जाएंगे तो और भी जल्दी काम होगा. आता पुन्हा सुपरफास्ट 100. नवी मुंबई शहर आता कचरामुक्त शहर म्हणून ओळखले जाणारे शहरातील डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती करणारा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाची घोषणा भाजप आमदार मंदा म्हात्रेंनी केली. बीडच्या आष्टी शहरातील दर्ग्यामध्ये उरुसाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित या यात्रेत सहभागी होतात. यात्रेनिमित्त दर्ग्याला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगर दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी त्यांच्या हस्ते पारनेर तालुक्यातील सुपा MIDCतील तोरण इंडिया कंपनीच्या प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे. उद्योग वाढीच्या दृष्टीनं हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अस्थींचं कुकडी नदीत विसर्जन करण्यात आलं. माजी आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते विसर्जन करण्यात आलं. मातोश्री सोडलीत तेव्हा आम्ही विचारलं का? रामदास कदमांच्या बोलण्याकडे लक्ष देत नसल्याचं म्हणत तटकरेंनी रामदास कदमांना सुनावलं.
बुलढाण्याच्या शेगावात गजानन महाराजांचा प्रगट दिन साजरा होतोय. प्रगट दिन सोहळ्याची तयारी सुरू आहे. दरम्यान मोठ्या संख्येने भाविक गजानन मंदिरामध्ये आठवडाभर दाखल होत होते. रत्नागिरीच्या वणंदमध्ये रमाई आंबेडकरांची 129वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय स्मारकात राज्यभरातून आलेल्या अनुयायांनी मोठ्या संख्येने अभिवादन केलं. आता बातमी आहे छत्तीसगडमधली. फार मोठी बातमी आहे. छत्तीसगडच्या माओवाद प्रभावित सुकमा जिल्ह्यामध्ये 21 माओवाद्यांनी एकाच वेळी आत्मसमर्पण केलंय. यामुळे माओवादी संघटनेला मोठा हादरा बसलाय. विशेष म्हणजे हे आत्मसमर्पण मूळचे कोल्हापूरचे असलेले सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांच्या नेतृत्वात पार पडलं. आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांवर एकूण 76 लाख रुपयांचं बक्षीस आहे. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये 14 महिला माओवाद्यांचा समावेश आहे. आत्मसमर्पणावेळी माओवाद्यांनी AK-47, SLR, इन्सास रायफल तसंच BGL लॉन्चर्समार्फत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा पोलिसांच्या हवाले केला. ही घटना बस्तर परिसरात शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं निर्णायक असं पाऊल मानलं जात आहे. लगभग पिछले 2 सालों में 600 से ज़्यादा नक्सलियों ने आत्मसमर्पण किया है. 2026 में लगभग 80 से ज़्यादा नक्सलियों ने आत्मसमर्पण किया है और ये जो समर्पण है सभी ऑटोमेटिक हथियारों के साथ AK-47 SLR उसके साथ कर रहे हैं. इसी मौके पे मैं सभी बचे हुए नक्सलियों से अपील करता हूँ कि जल्द से जल्द हथियार सहित आत्मसमर्पण करें. आता अजून काही महत्त्वाच्या घडामोडींकडे वळूया. मध्य रेल्वे मेगा ब्लॉक संदर्भातली ब्रेकिंग आहे आणि त्याच्या आधी लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. ती पण बातमी बघूया. झालं असं की मध्य रेल्वेच्या मार्गावर एका लोकल ट्रेनमध्ये महिलांकरता राखीव असलेल्या डब्यात बुरखा घातलेला एक संशयित व्यक्ती पुरुष चढला आणि त्यामुळे खळबळ उडाली. महिलांना थोडा संशय आला आणि त्यामुळे त्यांनी त्या व्यक्तीला चौकशी करता घेरलं. म्हणजे सगळ्या बाजूनी त्या व्यक्तीच्या समोर उभ्या राहिल्या आणि त्याला प्रश्न विचारायचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा त्यांनी रेकॉर्ड केला. पण घाटकोपर स्टेशन जवळ येताच गाडी थांबण्याची ही वाट त्या व्यक्तीनं बघितली नाही आणि तो संशयित चालत्या ट्रेनमधूनच उडी मारून उलट दिशेला असलेल्या कर्जत फास्ट ट्रेनमध्ये चढला आणि फरार झाला. या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.